मला वाटतंय बहुतेक तुझं डोळं गेले तर या वैशाली. काय पुढं ना भाऊ बहिणीनं तिचं कुबेर का काय कुंबेर काय असल सटवीचं असं परत. मला वाटतं हिचं डोळं गेले तर भाऊ बहिणीनं का माहितीये का. ही मला म्हणती पुणे बिना फिल्टरचा एक व्हिडिओ काढ. आता तुम्ही तर बघताय भाऊ बहिणीनं माझं सगळं व्हिडिओ तर बिना फिल्टरच आहेत. कवा तरी इंस्टाग्रामवरला डाउनलोड करून जर टाकलाच व्हिडिओ तर तो फिल्टरचा असतो या. आता सोशल मीडियावर युट्यूबवर व्हिडिओ सगळं स्वतःच ओरिजिनल कंटेंट असतं इथं. बाये ए राणी इथं सगळं स्वतःच कंटेंट आणि ओरिजिनल कंटेंट असतं. इथं फिल्टर नसतं. युट्यूबने अनुमती ओरिजिनल कंटेंट वाल्यांनाच दिलेली आहे. आता तुझं डोळं गेलं त्याला मी काय करणार. तुला जर माझ्या तोंडाला सतत फिल्टरच लावलेला दिसत असेल. आता माझा मेकअप पण नसतोय. माझा हो हाय ओरिजिनल अवतार बघ हेवी क्वालिटीचा हाय ओरिजिनल अवतार. ह्या अवतारावर सुद्धा तुमच्या काय लोकांची एवढी जलन होती. मग विचार करायची गोष्ट आहे. जर मी माझा अवतार जर बदलला चेंज केला तर तुमची किती फाटेल. मग तर मी तर म्हणते की साधी नाही फाटायची भरपूरच फाटेल. माझ्या हाय अवतारावर तुमची एवढी हाय क्वालिटी होती. म्हणजे तुमचं जी बघण्याचा दृष्टिकोन आहे माझ्या हाय ह्या अवताराला जर एवढा बदलत असेल तर माझा अवतार जर मी बदलला तर तुमची डोळ्याची मी म्हणते जी बॅटरी आहे ना ती फारच लो होईल. लो म्हणजे डाऊन खुडूक व्हायला बसली. बिना फिल्टरच व्हिडिओ आहेत. अजून एकदा चेक कर माझा अख्खं युट्यूब चेक कर. ही सगळं जी व्हिडिओ आहेत ना ही तुला बिना फिल्टरच बघायला भेटतील. माझा दिखावा नसतो. कुठल्या गोष्टीचा मी दिखावा करत नाही. माणूस मनाने स्वच्छ असला पाहिजे. वरून किती पण मळका असू दे आतून शुद्धीकरण पाहिजे. त्याचं आतून मनातून ते शुद्ध पाहिजे. तुझ्यासारख्या हलकट लोकांचं काय आहे माहितीये का. तुम्ही आहे ना आतून तुम्ही वरून मस्त तुमचा दिखावा एकदम ओके टकाटक मध्ये हाय फाय क्वालिटीचा करत असाल पण आतून तुमची क्वालिटी इतकी मळकी आहे ना की त्याचं नाव तीच. आता तुला ही रिप्लाय मी देते त्याचं कारण असं आहे की तुझं माझ्या प्रत्येक व्हिडिओला आहे ना अशा वाईट कमेंट आहे त्या भावाने. कळलं का बावळाट कुठली.